नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची भारताच्या कितव्या सरन्यायाधीशपदी निवड करण्यात येणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, 53व्या क्रमांकाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया पदी, म्हणजेच या ठिकाणी 53व्या क्रमांकाच्या भारताच्या सरन्यायाधीशपदी या ठिकाणी न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा आकडा या ठिकाणी महत्त्वाचा आहे, 53वा क्रमांक. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? पंतप्रधान जनमन या प्रोग्राममध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कोणाला पुरस्कार मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनिल मलिक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनिल मलिक असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याच्या मागचं कारण काय आहे? तर पीएम जनमनच्या अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल. आणि पीएम जनमन काय आहे? तर लिहून घ्या, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे. हे जे काय पीएम जनमन या ठिकाणी प्रोग्राम सुरू करण्यात आला होता, अभियान सुरू करण्यात आलं होतं, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. कधी? तर 15 नोव्हेंबर 2023ला. 15 नोव्हेंबरला या ठिकाणी जनजाती गौरव दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवसानिमित्त हे लॉन्च करण्यात आलं होतं. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच काय करूया, वेगवेगळे जे काही लेटेस्टमध्ये जे काही अवॉर्ड्स पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. 2025चा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना. वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला. निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 प्रसाद ओकला. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार 2025 सुरेश सावंत यांना. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. आणि चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरण कुमार लिंबाळे यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या INS जहाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यानचे 18वे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS इक्षक. काय नाव आहे? INS इक्षक या INS जहाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यानचं 18वं संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे जे काय सर्वेक्षण झालं, या सर्वेक्षणामुळे मॉरिशसच्या नील अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊन सागरी चार्टिंग, किनारी नियमन, संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरण नियोजनामध्ये मदत होण्यासाठी या ठिकाणी सर्वेक्षण या ठिकाणी मदत आलेलं आहे. या सर्वेक्षणामुळे हे जे काय INS इक्षक आहे हे कोणी बांधलेलं आहे? तर गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी. या INS ची लांबी आहे जवळपास 110 मीटर आणि हे लॉन्च करण्यात आलं होतं 26 नोव्हेंबर 2022ला. ही एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने 18 वर्षाखालील मुलांच्या आणि 18 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेली आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला प्यारा भारत देश. लक्षात घ्या, अंडर 18 बरोबर, म्हणजेच 18 वर्षाखालची जी काही मुलांची कबड्डी स्पर्धा होती आणि मुलींची कबड्डी स्पर्धा होती, दोन्ही स्पर्धा या ठिकाणी भारताने जिंकल्या आहेत. तसेच मुलींच्या आणि मुलांच्या संघाने सेम देशाला म्हणजेच इराण देशालाच या ठिकाणी हरवलेलं आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, प्रश्न आहे स्पर्धेबद्दल, क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच नवनवीन क्रीडा स्पर्धा ज्या काही झालेल्या आहेत त्यांच्या विजेतेपद कोणी जिंकलं आहे त्याच्यावरती चर्चा करूया. इराणी चषक 2025चं विजेतेपद विदर्भाने जिंकलं.
2025 मध्ये MLS गोल्डन पुरस्कार मिळालेला आहे लिओनेल मेस्सीला. सुलतान ऑफ जोहर कप 2025 जिंकला आहे ऑस्ट्रेलियाने. अंडर 20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक 2025चं विजेतेपद मोरोक्कोने जिंकलं. 2025चा पुरुष आशिया कप भारताने जिंकला. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप भारताने जिंकलं. 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड मोहन बागान सुपर जायंट यांनी जिंकलं. तर अंडर 18 मुलांची व मुलींची कबड्डी स्पर्धा भारताने जिंकला आहे, याच्यामध्ये सुवर्ण पदक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? अत्यंत महत्त्वाचं आहे. 8 क्रमांकाचं फायनान्स कमिशन. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रंजना प्रकाश देसाई असं त्यांचं नाव आहे. रंजना प्रकाश देसाई असं त्यांचं नाव आहे. आणि 7व्या क्रमांकाचे कोण होते या ठिकाणी वेतन आयोगाचे अध्यक्ष? अशोक कुमार माथुर. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय नाव होतं? अशोक कुमार माथुर. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच लेटेस्ट जे काही या ठिकाणी महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया. कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्सपदी वंदना गुप्ता. भारताचे अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी. टाटा मोटर्सचे MD आणि CEO शैलेश चंद्रा. वनस्पती जे काही भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे 13वे संचालक कनद दास. BCCIचे नवीन अध्यक्ष मिथुन मनहास. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे महासंचालक वीरेंद्र वत्स. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स. भारतीय क्रिकेट संघटनाचे अध्यक्ष शांता रंगास्वामी. असोचॅमचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा. IUCN प्रजाती जगण्याची आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन. आणि 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत रंजना प्रकाश देसाई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. INS इक्षक कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने बांधलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 2-3 पॉइंट लिहून घ्या. इक्षक हे नाव ज्याचा अर्थ, इक्षक म्हणजे काय? मार्गदर्शक, बरोबर असं आहे याचा अर्थ. ते सुरक्षित नेव्हिगेशनसाठी अनअपेक्षित पाण्याचे रेखाचित्र तयार करण्यासाठी त्याची भूमिका प्रतिबिंबित करतं. हे जहाज पाण्याखालील जलविज्ञानाचा अभ्यास करेल आणि सागरी नेव्हिगेशनला मदत करेल. आणि तिसरा पॉइंट, त्यात 80% जास्त स्वदेशी सामग्री आहे जी नौदल तंत्रज्ञानामध्ये भारताच्या स्वावलंबाचे एक प्रतीक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. म्हशीच्या वीर्य क्रायो प्रिझर्वेशनसाठी क्रायोडील कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय प्राणी पोषण आणि शरीर क्रिया विज्ञान संस्था जी की बेंगलोरमध्ये आहे. या संस्थेने म्हशीच्या वीर्य क्रायो प्रिझर्वेशनसाठी क्रायोडील या ठिकाणी विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न, सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा काढून टाकणारा कोणता देश 26व्या क्रमांकाचा देश बनलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फिजी. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ट्रॅकोमा हा एक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार आहे आणि अंधत्वाचे जगातील आघाडीचे संसर्गजन्य कारण आहे. हा क्लॉमिडिया ट्रॅकोमॅटिस बॅक्टेरियामुळे होतो. आणि दुसरा पॉइंट, हा आजार वैयक्तिक संपर्क, दूषित पृष्ठभाग आणि डोळ्यांच्या किंवा नाकाच्या स्रावाच्या संपर्कात येणाऱ्या माशांद्वारे पसरतो. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, स्पेनच्या ओशियन स्काय 2025 या सरावामध्ये सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोणता ठरलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत. लक्षात घ्या, भारत हा देश या ठिकाणी ओशियन स्काय 2025 या एक्झरसाइजमध्ये सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश ठरलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी 100% विचारला जाणार. आणि या सरावामध्ये सामील होणारा पहिला बिगर नाटो देश आहे भारत देश. त्याच्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाला तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. या ठिकाणी नाटो बद्दल वर्णन करण्यात आलं, तर जाता जाता नाटो बद्दल एकदा चर्चा करून जाऊया. फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, उत्तर अटलांटिक करार संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 4 एप्रिल 1949ला. 14वे वर्तमानमधील सरचिटणीस आहेत मार्क रुटे. नाटो मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत जुसेप्पे काओ ड्रॅगोन. मुख्यालय आहे नाटोचं ब्रसेल्स, बेल्जियम या ठिकाणी. वर्तमानमध्ये 30 युरोपियन आणि 2 उत्तर अमेरिकन देश याचे मेंबर या ठिकाणी कंट्रीज आहेत. लेटेस्ट 32वा सदस्य बनला आहे स्वीडन. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरामध्ये होणार आहे?
9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रत्नागिरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रत्नागिरी या शहराच्या अंतर्गत देशातील पहिलं अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी बांधण्यात येणार आहे, होणार आहे. ठीक आहे. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. तर लेटेस्ट प्रथम घटनांवरती एकदा चर्चा करूया. भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास पंजाबमध्ये. पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प सुरू झाला मध्य प्रदेशमध्ये. भीम UPI ॲपचा स्वीकार करणारा पहिला कॅरेबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगो. क्रूज भारत मिशनला पाठिंबा देणारे पहिलं राज्य गुजरात. पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग राजस्थानमध्ये. पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणांच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन नोएडामध्ये. आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले AI शक्तिशाली अनुवादक आदिवानी असं त्या अनुवादकाचं नाव आहे. पहिले QR कोड आधारित ट्रॅफिक चलन पेमेंट किओस्क सुरू करण्यात आलं गुरुग्राम मध्ये. आणि पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम होणार आहे रत्नागिरी शहराच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न बोंडला नावाचे एक वन्यजीव अभयारण्य आहे, कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोव्यामध्ये स्थित आहे. लक्षात घ्या हे जे काय प्रश्न महत्त्वाचा आहे त्याच्याबद्दल 2-3 पॉईंट लिहून घ्या. अलीकडेच बोंडला वन्यजीव अभयारण्यातील गोव्यातील एकमेव प्राणी संग्रहालय 12 वर्षानंतर नवीन प्राण्यांचे या ठिकाणी त्या ठिकाणी आगमन करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आहे. बोंडला वन्यजीव अभयारण्य गोव्याच्या ईशान्य भागामध्ये आहे. अनाथ आणि जखमी प्राण्यांसाठी आश्रयस्थान म्हणून याची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती. तर बोंडला वन्यजीव अभयारण्य असं नाव आहे, गोवा राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. गोवा ज्या राज्याची स्थापना 30 मे 1987 ला झाली. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू, राजधानी आहे पणजी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम. पुढचा प्रश्न कोणत्या देशाने जगातील पहिले एन पेग्ड स्टेबल कॉइन JPYC लक्षात घ्या JPYC नावाने या ठिकाणी लॉन्च केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जे फॉर जपान असं जरी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. 2-3 पॉईंट लिहून घ्या. जगातील पहिलं हे एन पेग्ड स्टेबल कॉइन आहे ज्याचं नाव आहे JPYC. डिजिटल फायनान्समधील एक मोठं पाऊल असणार आहे. हे स्टार्टअप JPYC द्वारे जारी केलेलं आहे आणि जपानी सरकारी बॉन्ड्स आणि देशांतर्गत बचतींचे पूर्णपणे समर्थन आहे. हे नाणे पूर्णपणे एन मध्ये परिवर्तनीय आहे आणि व्यापक आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सुद्धा या ठिकाणी वापरासाठी असणार आहे, मदत होणार आहे. पर्याय क्रमांक बी जपानने हे या ठिकाणी जगातील पहिलं येन पेग्ड स्टेबल कॉइन JPYC या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. शेवटचा प्रश्न कोणत्या देशाने 2025च्या ज्युनियर हॉकी विश्वचषकातून आपले नाव मागे घेतलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं 2025 पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक कुठे होणार आहे तर आपल्या भारतामध्ये चेन्नई आणि मदुराई या ठिकाणी. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणते शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं शहर बनलेलं आहे? पुणे, मुंबई, चेन्नई की चंदीगड? तर ज्या आपण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.